बऱ्याच वेळा आपल्याला विविध लोकांकडून माहिती गोळा करायची असते एका फाईलमध्ये आणि ती आपल्याला एकत्र करावं लागते. म्हणजे आपल्याला समजा 7 ते 8 लोकांकडून माहिती बिल मिळते. 7 ते 8 वेगवेगळे फाईल्स असतात. एकेका फाईलमध्ये 4-4, 5-5 सीट असतात. ते आपल्याला एकत्र करायचे असतात. यासाठी आपला एक सिंपल ऑप्शन आहे, मर्ज फाईल इन फोल्डर. ऑप्शन सिंपल आहे पण खूप ॲडव्हान्स आहे. आता कसं वापरायचं सांगतो मी तुम्हाला. एक ब्लँक फाईल बनवायची. आता ही मी एक फाईल बनवलेली ID विभागाची फाईल आहे ही. प्रोत्साहन भत्ता, वाचक भत्ता, प्रवास भत्ता आणि मदतनीस भत्ता अशा वेगवेगळ्या 4 भत्त्यांची माहिती मला 7 ते 8 लोकांकडून एकत्र करून घ्यायची आहे. त्यासाठी मी हे ब्लँक फाईल बनवणार. ब्लँक फाईलला व्यवस्थित सेट करून लोकांना माहिती भरण्यासाठी देणार. मग लोक जी माहिती भरणार ते आपल्याला फाईल प्राप्त होतील. आता ह्या मला माझ्या फाईल प्राप्त झालेल्या आहे. त्या सर्व मी ठेवलेल्या ID माझ्या फोल्डरमध्ये. हे बघा, हे फोल्डर जर ओपन केलं तर मला ह्या फाईल मिळालेल्या आहे 9 फाईल. म्हणजे 9 लोकांकडून 9 फाईल मिळाल्या आणि प्रत्येक फाईलमध्ये 4-4 भत्ते आहे. प्रवास भत्ता, मदतनीस भत्ता, वाचक भत्ता. हे बघा, ही फाईल प्राप्त झालेली आहे. यामध्ये बघा खाली प्रोत्साहन भत्ता, वाचक भत्ता, प्रवास भत्ता, मदतनीस भत्ता म्हणजे 4 भत्त्यांची ही माहिती एका व्यक्तीकडून आलेली आहे मला. यामध्ये कमी नाव आहे, प्रवास भत्त्याचे जास्त नाव आहे. आता मी दुसरी फाईल दाखवतो. आता ही बुलढाणा. यात बघा, यात पुन्हा 4 तेच भत्ते पण माहिती वेगवेगळी राहील सर्वांची. ही आता अशा आपल्याला फाईल प्राप्त झालेल्या आहेत. यांची सर्वांची माहिती आपल्याला एकत्र करायची, कलेक्ट करायची आहे. त्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार? खूप सारा वेळ लागू शकतो. कारण आपण प्रत्येक फाईलला क्लिक करणार, ओपन करणार, मग एक एक शीट कॉपी करणार, आपल्या नवीन फाईलमध्ये पेस्ट करणार. ब्लँक फाईलमध्ये आपण जी बनवलं ब्लँक फाईल त्यासाठी. पण आपला जो ऑप्शन आहे तो तुम्हाला सांगतो मी. एक्सेल ओपन करायचं. आपलं सॉफ्टवेअरचं इझीमाय एक्सेल यामध्ये जायचं आणि इथे ऑप्शन आहे बघा खाली, मर्ज फाईल इन फोल्डर. याला क्लिक करायचं. आता आपल्या फाईलमध्ये प्रत्येक फाईलमध्ये 4 शीट आहे म्हणून आपण 4 टाकणार. 2 शीट असते तर 2 टाकले असते किंवा 6 शीट तर 6 टाकलं असतं. आपल्याकडे 4 शीट आहे म्हणून आपण 4 टाकलं आणि ओके केलं. आता आपल्याला फोल्डर सिलेक्ट करायचं. आपण हे इथं फोल्डर सिलेक्ट केलं, ID यामध्ये सर्व फाईल्स ठेवायच्या आणि ओके करायचं. आता बघा खाली बॅकग्राऊंडला प्रोसेस होत आहे. प्रत्येक फाईल ओपन होत आहे आणि त्याचा डाटा नवीन फाईलमध्ये आपोआप पेस्ट होत आहे. बॅकग्राऊंडला प्रोसेस होणार आणि खूप फास्ट होणार. हे बघा, सर्व माहिती मला मिळाली. इथे ऑप्शन नवीन फाईल तयार झाली. बरोबर. आता ही दिसायला अशी आहे. यासाठी आपण काय करणार, तिचं फॉर्मॅटिंग व्यवस्थित करायचं असलं, आपली जुनी फाईल होती ब्लँक ती ओपन करा. खूप सिंपल आहे. हा इथे एक ऑप्शन असतो कोपऱ्यातला सिलेक्ट ऑलचा, याला क्लिक करा आणि एक्सेलचा इनबिल्ट ऑप्शन आहे फॉर्मॅट पेंटर, याला क्लिक करा आणि आपण जी आता नवीन फाईल बनवली होती जी आपल्याला मर्ज होऊन आली ती क्लिक करा. आता आपली 4 शीट असल्यामुळे आपण 4ही शीट सिलेक्ट केल्या शिफ्ट दाबून आणि या वरच्या कोपऱ्यात क्लिक केलं. बघा, फॉर्मॅटिंग एका सेकंदात फॉर्मॅटिंग झाली 4ही शीटची. हे बघा, प्रोत्साहन भत्ता, वाचकनीस भत्ता आणि प्रवास भत्ता आणि ही शीट आहे मदतनीस भत्ता. सर्व शाळांची माहिती एकत्र प्राप्त झाली. सर्व फाईल मर्ज झाल्या. आता आपल्याला काम शिल्लक राहिले फक्त इथं 1 2 3 4 द्यायचं. त्यासाठी पण आपल्याला ऑप्शन आहे ॲडव्हान्स आपण केलेला आहे. फक्त सिलेक्ट करा. पुरं सिलेक्ट झाल्यानंतर इथं आपल्या ऑप्शनला क्लिक करा 1 2 3 आणि नोला क्लिक करा. बघा 1 2 3 आलं. आता ही शीट 1, याला पण तुम्हाला 1 2 3 यायचं असेल फक्त सिलेक्ट करा, 1 2 3ला क्लिक करा, ऑटोमॅटिक 1 2 3 होऊन जाईल. सिलेक्ट करा आणि 1 2 3ला क्लिक करा, 1 2 3 होऊन जाईल. अशा प्रकारे या फाईल सर्व मर्ज झालेल्या आहे. ही जी माहिती आपण तयार केली आहे, यावेळी बरेच वेळा काय होते की आपल्याला जी माहिती येते खालच्या स्तरावरून, कोणी कॅपिटल तयार करतो, कोणी स्मॉलमध्ये लिहितो. कॅपिटल स्मॉल डिफरंट येऊ शकतो. आपल्याला एकच पाहिजे असतं, एक तर कॅपिटल पाहिजे किंवा स्मॉल पाहिजे. त्याच्यामुळे पण आपल्याकडे ऑप्शन आहे. तुम्ही आता हे बघा, इथे माहिती कशी आली आणि स्मॉल केलेलं आहे, कुठे स्मॉल आहे कुठे कॅपिटल आहे. तुम्ही फक्त ते सिलेक्ट करा आणि इथे आपल्या इझीमाय एक्सेलमध्ये ऑप्शन आहे अप्पर केस कॅपिटल्स करायसाठी. लोअर पाहिजे असेल लोअर केस आणि टायटल पाहिजे टायटल केस. अप्परला क्लिक केलं, बघा सेकंदामध्ये तुमची माहिती अप्पर केसमध्ये येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला काहीच अडचण नाही माहिती बनवताना. आता बरेच वेळा ही माहिती तर माझी इंग्लिशमध्ये होती, पण बरेच वेळा काय होतं आपल्याला मराठीमध्ये माहिती पाहिजे असते आणि कोणी इंग्लिशमध्ये नाव लिहितो. मग अशा वेळेस आपण काय करणार, इंग्लिश मराठी आपण सरळ सिलेक्ट करणार. इथे ऑप्शन दिलेला आहे कन्वर्ट टू मराठी, याला क्लिक करा. हा डाटा नेटला कनेक्ट होईल आणि गुगलवरून ट्रान्सलेट होऊन आपल्याकडे मराठीमध्ये कन्वर्ट होऊन येऊन जाईल. म्हणजे ही पण ऑप्शन आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आहे.
अशी सिम्पलमध्ये तुम्ही तुमची माहिती कलेक्ट करून मर्ज करून जिल्हा कार्यालयाला सबमिट करू शकता. आपले इझीमा एक्सेल सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी तुम्ही हा नंबर आहे याला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सॲपवर, किंवा हा जी वेबसाईट आहे याच्यावरून सॉफ्टवेअर डायरेक्ट डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि ॲक्टिवेशनसाठी या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ओन्ली व्हॉट्सॲप.